ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. जीवितीची पूजा म्हणजेच आपण त्याला नागमरसोबा असे देखील म्हणतो. श्रावण जवळ येत आहे. शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरामध्ये जीविती पूजन हे बंद झालेले दिसते. अनेकांना माहितीही नाही की हे काय असते. जीवितेच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ, कोण आहे ही जीविती, तिच्या पूजनाचा हेतू काय आहे. आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन हे केले जाते आणि याच दिवशी जरा जीवितिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं रुंदीगततेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. त्यामुळेच याला वंशवृद्धीचे प्रतीक मानतात. या प्रतीकांचं पूजन म्हणजेच दीपपूजन. दुसरी पूज्य देवता म्हणजे जीविती. जीवितीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना देखील केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केले जातं. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. यामागे काय रहस्य आहे. जीविता प्रतिमेत प्रथम नरसिंह, तर नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. त्यांची कारण असे की प्रथम भगवान नरसिंहच का, तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजे दैत्यापासून रक्षा करणे, याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली हे देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का, तर आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगीतून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. कालियामर्दन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासून संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करत, घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही बालकांचे रक्षण करतात आणि म्हणून जीविती प्रतिमेत त्याचे प्रथम स्थान आहे. नंतर येतात त्या जरा जीवंतिका. जरा व जीवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मग नदरेश बृहस्परथ याला 2 राण्या असतात. दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो आणि या सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडका कौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपले अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही
शकल साधते. जरा हे सांडलेले अब्रक संध्या समयास बृहस्पत राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांडले म्हणून राजा त्याचे नाव जरा संग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यार्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी. जारेंची सखी जीवंतिका. जीवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीविती. जीवितिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून त्या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध बृहस्पती. बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्यपटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवर लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही साधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणून बुध बृहस्पती यांना सुद्धा जीविती प्रतिमेत स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालाचे रक्षण करणं, दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व व प्रभावित करणारी ग्रह देवता असा हा जीविती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व बालक शक्तीने केलेले पूजन म्हणजे जीविती पूजन. जगातील सर्व प्राणीमात्राच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जीविती पूजन. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.